नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण BAMS इन अदर स्टेट म्हणजे तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये BAMSचा विचार करत असाल, जर तुमचा स्कोर 250 पेक्षा कमी असेल व तुम्हाला BAMS मध्ये यावर्षी ॲडमिशन घ्यायचे असेल व अदर स्टेटचा तुम्ही विचार करत असेल तर या व्हिडिओमध्ये आपण त्या बाबतीत माहिती घेणार आहोत. दुसऱ्या राज्यांमध्ये ॲडमिशन घेण्याआधी खालील गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. त्या गोष्टी कोणती? जर सर्वात पहिल्यांदा विचार केला तर कॉलेज. तुम्ही एक ॲफिलिएटेड कॉलेज किंवा त्याचा स्टाफ असेल. ॲफिलिएटेड कॉलेज म्हणजे ते कॉलेज त्यांच्या गव्हर्नमेंटची संलग्न पाहिजे किंवा मग त्या गव्हर्नमेंट सोबत ॲफिलिएट केलेलं पाहिजे. गव्हर्नमेंटच्या अंतर्गत लिगली प्रोसेस थ्रू त्यांना परमिशन मिळायला हवी. ही कॉलेजसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे. लोकेशन, कोणत्या स्टेटमध्ये तुम्ही ॲडमिशन घेताय किंवा कोणत्या एरियामध्ये घेताय. आता जसं कर्नाटकचा विचार केला तर मुख्यतः स्टुडंट हे बाउंड्री साईडचा विचार करतात, किंवा पंजाबला घेतलं तर भटिंडा असेल किंवा लुधियाना जालिंधर या साईडला ॲडमिशनचा विचार करतात. एरिया पण खूप महत्त्वाचा असतो. कोणता एरिया रुरल आहे किंवा अर्बन एरिया आहे, सेमी अर्बन एरिया आहे, हे पण महत्त्वाची. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट फीज. दुसऱ्या राज्यामध्ये आपल्याला प्रायव्हेट स्कॉलरशिप मिळू शकते, परंतु गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मिळत नाही. आणि फीज ही कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करते. कोणत्या कॉलेजची फी किती आहे याच्यावर पण आपलं ॲडमिशन डिपेंड करतं. सोबतच नंतर कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस हे कॉलेजने आकारले नाही पाहिजे, हे पण खूप महत्त्वाचे आहे. चौथा पॉईंट आहे हिडन चार्जेस. पॅकेजेस नंतर इन्क्रीज होतात. जर तुम्हाला 12 लाखामध्ये 13 लाखामध्ये आता कॉलेज ॲडमिशन देत असेल, ॲडमिशन झाल्यानंतर तुमचं पॅकेज एक 17 ते 18 लाखापर्यंत पण जाऊ शकतं. या गोष्टींचा विचार करणं ही खूप महत्त्वाचं आहे. टीचिंग स्टाफ असेल, तिथं आता समजा तुम्ही कर्नाटकमध्ये ॲडमिशन घेतलं, तिथलची लोकल लँग्वेज कन्नडमध्ये जर क्लासेस होत असतील तुम्हाला काहीच समजणार नाही. त्यामुळे कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या प्रकारची लँग्वेज टीचिंगसाठी वापरतात, तिथं सपोर्ट आपल्याला किती मिळतो याच्याबद्दलही माहिती घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता 5.5 वर्ष हे दुसऱ्या राज्यांमध्ये तुम्हाला थांबायचं आहे. म्हणजे 4.5 इयर्सचा तुमचा कोर्स झाला आणि 1 इयर ही तुमची इंटर्नशिप झाली. याच्यामध्ये चांगले कॉलेज निवडलं तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कारण की जर आता तुम्ही असं कॉलेज निवडलं जिथे समजा 100 मुलं प्रत्येक बॅचमध्ये आहे, साधारण 60 ते 70 मुलं ही महाराष्ट्रामधले असतात, असे कॉलेजेस तुम्ही अदर स्टेटला निवडले तर तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म आणि 100% तिकडे चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये होऊ शकतंय. आता लोएस्ट फीज आहे ज्या स्टेटची ते स्टेट कोणते. आता आपण सर्वात पहिल्यांदा पंजाबचा विचार केला तर पंजाबमध्ये साधारण तुम्हाला जे पॅकेज आहे हे 13 ते 14 लाखामध्ये विथ हॉस्टेल मेस होऊ शकतंय. 13-14 लाखात विथ हॉस्टेल मेस. यूपी पण तुम्हाला एक 13 लाखामध्ये विथ हॉस्टेल मेस होऊन जातं. यूपी मध्ये पण आपण लखनौ साईड, दिल्ली NCR साईड किंवा दुसरं म्हणजे कानपूर साईड वगैरे आपण ॲडमिशन घेऊ शकतो. आता कर्नाटकचा विचार केला, कर्नाटकमध्येही बाउंड्री साईड असते, आपण मिडल ईस्टला जाऊ शकतो. याच्यामध्ये साधारण तुम्हाला 13 ते 14 लाख विदाऊट हॉस्टेल मेस पॅकेज जाऊ शकतंय. MP मध्येही तुम्हाला एक 12 लाखापासून पॅकेजेस सुरू असतात व उत्तराखंडला 11 ते 12 लाखामध्ये आपलं ॲडमिशन होऊ शकतं. तिकडे आपल्याला कोणत्याही प्रकारची गव्हर्नमेंट स्कॉलरशिप ही मिळत नाही. आपल्याला प्रायव्हेट स्कॉलरशिपसाठी अप्लाय करावं लागतं. आता पॅकेजेस ही अकॉर्डिंग टू द कॉलेजेस वाढवू शकतात किंवा कमी होऊ शकतात. मोस्टली तुम्हाला गायडन्ससाठी आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता अदर स्टेटचा विचार केला तर अदर स्टेट मुख्यतः ही आपल्याला ओपन स्टेटमध्ये येतात व क्लोज स्टेटमध्ये येतात. आता जसं आपलं महाराष्ट्र स्टेट ही क्लोज स्टेट आहे, ओपन स्टेटमध्ये आपण त्यांच्या 85% स्टेट कोटामधूनही ॲडमिशन घेऊ शकतो किंवा 15% मधूनही घेऊ शकतो. आपल्याला दोन्ही ऑप्शन्स ही अवेलेबल असतात. ॲडमिशन झाल्यानंतर कॅन्डिडेट्सला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. आता काही कॉलेजेस काय करतात की आम्हाला जर पैसे दिले तर आम्ही तुम्हाला पास करू किंवा तुमचं 5.5 इयर्सचं शिक्षण ही 7 to 8 इयर्सवर आम्ही नेऊ शकतो, अशाही धमक्या भरपूर स्टुडंट्सला मिळतात. त्यामुळे कॉलेज सिलेक्ट करताना खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपण कशा प्रकारे अदर स्टेटमध्ये कॉलेज सिलेक्ट करतोय. पालकांची आर्थिक पिळवणूकही नाही झाली पाहिजे. एक एक्झाम्पल म्हणजे एका स्टुडंटचं ॲडमिशन कर्नाटकामध्येच एक 12 लाखाच्या पॅकेजमध्ये पूर्ण झालं विदाऊट हॉस्टेल मेस. ॲडमिशन झाल्यानंतर 50,000 रुपये प्रत्येक वर्षी त्याकडून डिपॉझिट्स घेत आहेत, नॉन रिफंडेबल. 20,000 रुपये प्रत्येक वर्षी त्याच्याकडून मिसलेनियस चार्जेस म्हणून घेत आहे व स्पोर्ट फी, लॅबोरेटरीच्या नावाने 21 ते 25,000 रुपये त्याच्याकडून घेतले जात आहेत. म्हणजे 4 ते 5 वर्षांमध्ये त्याच्याकडून अजूनही 5 लाख रुपये जास्त घेतले जातील.
त्याचं पूर्ण पॅकेज हे 18 लाखाच्या आसपास जाते, जे त्याचं पॅकेज 12 लाख रुपये होतं. त्यामुळे ऍडमिशन घेताना एकदम व्यवस्थित विचार करून व चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये घेतल्यानंतर आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आता जर तुम्हाला ऍडमिशन व्यवस्थित पाहिजे असेल, डिटेल्स पाहिजे असतील तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. जर कोणतीही स्टेट ही ओपन असेल तर तुम्ही त्याच्या 85% मधूनही अप्लाय करू शकता किंवा 15% मधूनही अप्लाय करू शकता. डिपेंड करतंय की तुम्हाला कोणत्या कोटामधून ऍडमिशन घ्यायचंय. चांगल्यातलं चांगलं कॉलेज निवडण्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की संपर्क साधा. आपलं पुणे व संगमनेरमध्ये ऑफिस आहे, तुम्ही ऑफिसलाही व्हिजिट करू शकता. तुमचं एक चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून दिलं जाईल. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.